नागपूरच्या कोंढाळी भागातले हे नामदेव माळवे. निदान यंदा तरी संत्र्याला चांगला भाव मिळेल अशी आशा या संत्रा उत्पादकाला होती. पण नोटाबंदीच्या निर्णयानंतर सगळं चित्रच पालटलं. यंदा संत्री विकून किमान 5 लाख रुपये मिळतील अशी खात्री होती. पण संत्र्यांचे भाव कोसळल्यानं जेमतेम 2.5 ते 3 लाख रुपयेच हातात पडतील अशी चिन्ह आहेत. शेतात काम करणाऱ्या मजुरांना देण्यासाठी पैसे नाहीत. मिळालेले पैसे बँकेत भरल्यानंतर ते परत काढणं कठीण झालंय. संत्रा उत्पादक पट्ट्यातील व्यापाऱ्यांनाही अशाच अडचणींना तोंड द्यावं लागतंय. आणल्यानंतर आज माझे संत्र 20 रुपये किलो खपले आणि 20 रुपये किलो खपल्यानंतर बी मला जुन्या नोटा मिळत आहे. ह्या नोटा अगर विड्रॉल बँकेत टाकल्या विड्रॉल करायला तर 2000ची नोट मिळते. 2000ची नोट मिळाल्यानंतर कोणी घ्यायलाच तयार नाही. मजूर पण घ्यायला तयार नाही, कारण म्हणते आम्ही चिल्लर कुठे करावं. जेव्हा 8 तारखेच्या अगोदर जे संत्रे मी आणत होतो ते संत्रे रोज इथे 35,000 40,000 रुपये टन खपत होते. आता एकदम हे नोटाची बंदी आल्यामुळे एकदम संत्र्याचे रेट 15 रुपये 20 रुपयापर्यंत येऊन गेले. आज माझे संत्रे 18 रुपये किलो खपले. दरवर्षी कळमना भागातल्या या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात संत्र्यांचा लिलाव होताना पाय ठेवायला देखील जागा नसते. दरवर्षी या काळात सुमारे 300 वाहनं भरून संत्री या मंडीत येतात. पण तिथे येणाऱ्या वाहनांची संख्या आता 150 वर गेली आहे. संत्रा खरेदीसाठी बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्याही रोडावली आहे. बाहेरचे कोणी व्यापारी इकडे येत नाही. त्यांना पण माहीत आहे की पुराने नोट आपण कसं चालणार इकडे. ते आपण अगर ते नोट नाही घेणार तर इकडे किसानला रेट कसा मिळणार. ते फार मोठं नुकसान आहे. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यानं संत्र्याला भाव मिळाला नाही, तर यंदाच्या वर्षी नोटाबंदीनं संत्रा उत्पादकांची कंबर मोडली. त्यामुळे संत्री यंदाही आंबटच असणार आहेत. अखिलेश हळवेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.